आज आपल्या दुकानात हा छोटा कूलर आलेला आहे। याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगून देते। याचा प्रॉब्लेम हे होता की ही जी जुनीवाली पिन होती मित्रांनो, हे बघू शकता, ही पिन हलवली का कूलर चालू व्हायचा आणि ही जर पिन तशीच लावून ठेवली तर कूलर बंद राहायचा। तर याच्या जागी आपण आता ही नवीन पिन टाकलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, पुन्हा केबलच नवीन टाकलेला आहे। याची तुम्हाला वायरिंग दाखवून देते कशा प्रकारे वायरिंग केली आहे। तर ही नटं खोलून घेतलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, नटं काढून घेतले की इथे दोन नटं राहते, एक इथे राहतो आणि एक इथे राहतो। हे नटं काढले की ऑटोमॅटिकली असं वर ढकललं की हे खुलून जाते। तो जुनावाला केबल काढलेला आहे। आता ही मी नवीन केबल टाकले। हे बघू शकता, फेज आणि न्यूट्रल अर्थिंग नाही दिला याला, अर्थिंग आपण इथे देणार आहे। हे बघू शकता, हे डायरेक्ट याच्यामध्ये एक वायर जातो आपला रेड कलरचा, आणि हा जो न्यूट्रल आहे बरोबर इथून कापून एक दुसरा त्याला जॉईंट मारून दिलेला आहे। काहीच दुसरं काही करायची गरज नाही आपल्याला। तर अशा प्रकारे हा तुम्ही वायर घरगुती पण चेंज करू शकता, आणि इथे कसं आता टेप मारून देणार आहोत। अशा प्रकारे आपली वायरिंग झालेली आहे। आता तुम्हाला कूलर चालू करून दाखवते। आता आपला कूलर चालू झालेला आहे। आता पुन्हा आपण हे ज्या प्रकारे आपण याचे नट वगैरे काढले होते इथनं, बरोबर हनी पॅड लावून ते नट वगैरे टाईट करून घेणार आहोत। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।